खऱ्या अर्थाने मल्चिंग पेपर जे लावतो आपण हो. ते जमिनी लगत लावायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हो. तर त्यानुसार काय कशा पद्धतीने ते आमच्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दाखवा. जर आता हा पेपर आपण लावलेला आहे तर हे मातीला पेपर चिटकला पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे या झाडाभोवती हीट तयार होत नाही. जर पेपरला गॅप असला तर तिथून हीट जास्त प्रमाणात बाहेर येऊ शकते. हा जर गॅप जर असेल तर ह्या गॅप मधून हीटचं प्रमाण वाढतंय. ओके. आणि इथं जर हासा पेपर जर असला तर हीट प्रमाण वाढत नाही. अच्छा, इथं प्रमाण वाढत नाही आणि इथं प्रमाण जास्त वाढतं. बरोबर. हो. त्यामुळे आपल्याला जमिनी लगत पेपर लावायला पाहिजे. पेपर लागला पाहिजे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी खास माहिती घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे मल्चिंग पेपर लावण्याची योग्य पद्धत कोणती. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचा कल जो आहे ते दिवसेंदिवस मल्चिंग पेपरकडे जास्त वाढत आहे. तर मल्चिंग पेपरचा वापर करून कमी पाण्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढण्याची जी काही संकल्पना आहे ती आता दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे. तर त्याच अनुषंगाने मल्चिंग पेपर हा प्रॉपर कशा पद्धतीने लावला गेला पाहिजे जेणेकरून पुढे ज्या काही अडचणी येणार आहेत तर त्या अडचणीवरती आपल्याला मात करता येते. तर त्या अनुषंगाने आज आपल्यासोबत श्री कैलासराव गडाख हे काका आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. प्रत्यक्षात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मल्चिंग लावण्याची जी काही पद्धत आहे ती कोणती योग्य आहे आणि कशा पद्धतीने लावलं गेलं पाहिजे आणि जेणेकरून पुढे चालून आपल्याला अडचणी येणार नाही. काका नमस्कार. नमस्कार. काका, थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या आणि मार्गदर्शन करा. माझं नाव आहे कैलासराव गडाख, मुक्काम पोस्ट चांदोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. तर मी इथं आता ही मिरची लागवड करायची आहे मला. तर मी आता ही 4.5 फुटाची सरी पाडलेली आहे. अच्छा. त्या 4.5 फुटामध्ये मी दोन्ही साईडनं 5-5 इंचाचं कटिंग करून एकाड एक सरीचं पेपर लावायचं काम केलेलं आहे. का जेणेकरून एकाड एक प्रत्येक रेग्युलर कंटिन्यू जर सरी लावत गेलो तर दुसऱ्या सरीला माती कमी पडती. एकाड एक सरी लावत असताना पेपर फिटिंग मध्ये येतो. जेणेकरून हवा आली तर तो पेपर वर उडाला नाही पाहिजे ही आपण काळजी घेतली महत्वाची. कारण हवा ज्या वेळेस येईल त्यावेळेस झाडाच्या वरती पेपर निघून जातो. प्रॉपर माती व्यवस्थित परफेक्ट लावणं हे काम आपलं आहे. आपण लेबर कुंक जरी करीत असताना ती माती लावतानाची पद्धत आहे ती वेगळी पद्धत केली तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. पण ती माती व्यवस्थित लागली गेली पाहिजे. दोन्ही एकाड एक सरी लावीत गेलं. जर पश्चिमेकडून जर पूर्वेला गेलं तर येताना परत पूर्वेकडून पश्चिमेकडे पेपर लावित आलं पाहिजे. ही एक पद्धत माझ्या माध्यमातून मी साधी केली. पण मी कंटिन्यू दरवर्षी प्रत्येक सरी पेपर लावीत चालायचो. नंतर ती माती कमी पडायला लागली. त्याच्यानंतर ती हवेनं पेपर उडायचा. मग मी नवीन पद्धती एकाड एक सरी लावीत गेलं पाहिजे असं माझं मत आहे. एकाड एक सरी जर जेव्हा तुम्ही लावता मल्चिंग पेपर तेव्हा त्याच्यामध्ये खास करून याचा उद्देश काय आणि कशा पद्धतीने फायदा होतो. याच्या पद्धतीने असा फायदा होतो का जी माती दोन्ही साईडनं आपण एक 5-5 इंचाचं कोरलं का ती एक लेबर काय करतं पूर्ण एका सरीला माती ओढून घेतो. अच्छा. आणि दुसऱ्या सरीला माती कमी पडती. त्याच्याकरता एक सरी जी आपण केली तर ती अति उत्तम राहील. अच्छा अच्छा. आणि तुमचे बेड आता आपण बघितलेलंच आहे की तुमची जी काही मल्चिंग लावण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने बेड असा प्रॉपर मातीला बेडच्या वरचा जो थर आहे त्याच्या चिकटलेला दिसतोय. एकदम ते प्रॉपर फिटिंग झालेली आहे. प्रॉपर फिटिंग बद्दल काय म्हणणं आहे. ती फिटिंग असली असं पाहिजे का जेणेकरून किती वारा आलं तो पेपर वरती नाही आला पाहिजे याच्याकरून करता ती फिटिंग महत्वाची असते. अच्छा. दुसरं काही नाही. तो येतो फिटिंग महत्वाची फक्त दुसरं काहीच नाही. हवा घुसली तर पेपरला हवा म्हणजे मोकळा असं माती जर कमी असली तर तो पेपर वरती उडतो. त्याच्याकरता पेपर जर फिटिंग असली तर पेपर किती हवा आली तर उडू शकत नाही. आणि जे पेपर लावायची जी काही पद्धत आहे ते तुम्ही लेबर कडून किती लेबर लागतात आणि कशी लावायची असते ते पेपर लावायला अगोदर दोघं जण पहिले सरी पूर्ण वावराच्या सऱ्या एकाडे कटिंग करून घ्यायच्या. अच्छा. त्याच्यानंतर पूर्ण सऱ्या झाल्यानंतर तो पेपर कट लावायचा. अच्छा. त्याच्यानंतर एक जण पेपर धरायला. अच्छा. दोघं जण पाठीमाग स्टार्ट पासून एक पेपर दाबून धरायला. अच्छा. आणि पेपर दोन्ही साईडला सेम येईल एका करता एक जण पुढे असतो का तो दोन्ही साईडला सारखी माती टाकून त्यानं फक्त पाठीमागून ते दोघं जण येतील ते वड सारखी माती लावतील. पण पेपर दोन्ही साईडला सेंटरला होल आणि ड्रिप पशी होल आलं पाहिजे असं इथून आपण हे पेपर टाकतो. अच्छा. अशा पद्धतीने मित्रांनो जे काही फिटिंग आहे ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवतोच आहे. तर ही फिटिंग एकदम प्रॉपर वरच्या थरला चिकटून बसलेली आहे.
त्यामुळे मधात जी हवा आहे ती जास्त फिरकत नाही आणि त्यामुळे जो काही पेपर उडण्याची शक्यता आहे ते पण होत नाही आणि त्यामुळे नाही का समोर चालून आपल्याला कशा पद्धतीने फायदा होतो ते सुद्धा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. काका, तुमच्याकडून या क्षेत्रामध्ये एक आड एक सेरी तुम्ही मल्चिंग पेपर टाकलेला आहे. हो. आणि परत आता जे काही ज्या सऱ्या राहिलेल्या आहेत त्या परत रिवर्स परत टाकी द्यायच्या. बरोबर. ओके. तर त्या कशा पद्धतीने आणि याचा फायदा काय? आता जसं तुम्ही याचा फायदा असा आहे का हे दिसतंय तुम्हाला सगळं एक आड एक सरी आपण लावलेली, बरोबर, पण याची जे पेपर लागण्याची जी पद्धत आहे हो हो ही जे रेग्युलर सरीला येती हो म्हणजे येत नाही, ती एक आड एक सरीला फिटिंग मध्ये येते. ते कशा पद्धतीने काय फायदा होतो? काय फायदा? माती जास्त पडते आणि जे लेबर असतात ते कंटिन्यू लेबर करता काय करता का ते शेजाना पूर्ण सरी लावत चालतात तिकडं. बरोबर. पण आपण तसं नाही केलं. आपण त्यांना काय सांगितलं, ही सरी कट करा, त्याच्यानंतर एकाड एक सरी कट करा आणि त्याच्यानुसार आपण या पद्धतीने आपण ही एकाड एक सरीनं लेबर आणि माती पण जास्त असते. लेबर एका सरीला जास्त माती ओढता तर ते माती जेवढी कटिंग करेल असेल माती ते लेबर तेवढीच ओढली जाते. तर हे आपण एका पद्धतीने हे मी वेगळ्या पद्धतीने ही केलेली रेग्युलर. याच्या अगोदर मी प्रत्येक पेपर टाकीत गेलो तर पेपर हवेला उडायचा, पण मी आता ह्या पद्धतीने केलेलं आहे. आता ह्या बरोबर ह्या पद्धतीने आता इकडून तिकडं लावत गेलेले. हो, आता तिकडनं इकडं लावी द्यायची. अच्छा. एक बाजूने इकडे गेले, दुसऱ्या बाजूने इकडनं लावी द्यायचं. बरोबर. परत या बाजूने इकडे लावी द्यायचं नाही. बरं. ठीक. हे कटिंग हे दोन्ही साईडने असं कट केलेलं आहे आणि याच्यामध्ये पेपर इथं दाबायचा असा आणि ही पावडर माती ओढून घ्यायची असं आणि फिटिंग करून ओढायचं का ते माणसं जास्त लागतात पण पेपर प्रॉपर फिट मध्ये येतो.